नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण कपाशी प्लॉटमध्ये आलेलो आहोत. शेतकरी मित्रांनो, हा माझा कपाशी प्लॉट आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आपण 19-20ला तणनाशकची फवारणी केलेली आहे. मीरा 71ची फवारणी केलेली आहे. तो आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. रिझल्ट काय आहे, त्याची कपाशी पिकामध्ये काय रिझल्ट मिळालेला आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर चला तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. चला. तर बघा शेतकरी मित्रांनो, हे माझी पराठी आहे. छावा कॉटन आहे. आणि आजच्या तारखेत या कॉटनला शेतकरी मित्रांनो जवळपास 1 महिन्याचा कालावधी झालेला आहे. 23 जूनची लागवड आहे आणि आज 22 जुलै आहे. जवळपास 1 महिना पूर्ण कंप्लीट झालेला आहे शेतकरी मित्रांनो आपल्या कॉटन पिकाला. आणि या 1 महिन्यात आपली कॉटन बघा या पद्धतीची वाढलेली आहे. हे बघा, अशी वाढ झालेली आहे कॉटनची. हे बघा, सारखी कॉटन नाही आहे, कमी जास्त झाडं आहे. कारण की ही अवस्था कशामुळे झालेली आहे, पाऊस नाही आपल्या इकडे, बराचसा पाऊस नाही आणि पोषक वातावरण नाही. आता पिकाला पोषक वातावरण तयार झालेले आहे. बऱ्याचशा ठिकाणी पाऊस झालेला आहे समाधानकारक. तर या वातावरणामध्ये सोयाबीन आणि कपाशी तूर वाढ होईल, नाही का. तर विषय आपला आहे शेतकरी मित्रांनो तणनाशकचा रिझल्टचा. बघा, आता हे तणनाशक मारले मी मीरा 71 16 लिटर पाण्यामध्ये 80 ग्राम एक्सेलचं मारलेलं आहे. बघा रिझल्ट बघा. पूर्ण आपली जे दुधी आहे आपल्या शेतामध्ये पूर्ण दुधीच आहे शेतकरी मित्रांनो. आणि दुधी बघा पूर्ण झिमल्यासारखी झालेली आहे. आणि साईडलाच जे काही आपला प्लॉट फवारणीचा राहिलेला आहे, 19-20 तारखेची आपली फवारणी होती सकाळची. आणि 20 तारखेला सोमवारला 4 ते 6 2 तास पाऊस आला, तर त्या कारणाने नंतर फवारणी शक्य नाही झाली. तर आता पुन्हा फवारणी करूया आपण. आता जमीन थोडी ओलसर झालेली आहे आणि ओलावा भरपूर आहे. तर रिझल्ट आपल्याला नक्की मिळणार समोर. आणि आता फवारणी आपण केव्हा करणार, जेव्हा वयाने येणार, आपल्याला चालता येणार व्यवस्थित, तेव्हा आपण मीरा 71ची फवारणी करूया. 2 दिवस जर उघाड मिळाली तर लवकर वयाने येते. जमिनीत पाणीच नाही, जमीन पाणी पूर्ण पिऊन घेईल आणि शेतामध्ये पीकही आहे, पीकही पाणी पिते. तर असा रिझल्ट मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ग्लायसेल फवारले असेल, राऊंडअप फवारलेले असेल, तो पण रिझल्ट मिळतो. आणि मी जे मीरा 71 फवारले, कारण की माझं तणकट मोठं होतं. राऊंडअप आणि ग्लायसेल याने मोठं तणकट मरत नाही, उशीर लागतो. आणि मीरा 71ने पूर्ण मोठंही तणकट पूर्ण नायनाट होतो. तर मारताना शेतकरी मित्रांनो कपाशी पिकावर लक्ष, आपले हे झाड आहे कपाशी पिकाचं, याच्यावर उडालेलं नाही पाहिजे, याची दक्षता घ्यावी. तर रिझल्ट बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला कसा दिसत आहे. बघा पूर्ण, आता हे पूर्ण सडून जाणार शेतकरी मित्रांनो, हे जिवंत होणे नाही. कारण की मारल्यानंतर पाऊस आला, त्याला अजून ओलावा मिळाला, भरपूर ओलावा मिळाला. पूर्ण औषध झाडामध्ये पूर्ण फिरतं ते, कारण की ओलच भरपूर पाहिजे तणनाशकाला. बघा पूर्ण चिमल्यासारखं झालेलं आहे, जवळ पानं झालेले आहे. तुम्हाला दाखवलाच मी, कारण की तणनाशक मारलेला आहे. जो प्लॉट आहे आणि तिकडे तणनाशक आपलं मारून व्हायचं आहे, तो प्लॉट बघा. बघा फरक आहे. आणि पाऊस इथला झाला आहे शेतकरी मित्रांनो, खूप पाऊस झाला. बघा इथे तणनाशक मारणी व्हायची आहे, साईडला झालेली आहे. दोन्हीमध्ये फरक दिसतो. बघा आता शेतकरी मित्र विचारतात की तुम्ही फवारणीसाठी कशा पद्धतीने फवारणी केली, तर फवारताना दाखवा. बघा आपला व्हिडिओ येईल तोही. आता मी फवारणी कशी केली, 16 लिटर पाण्यामध्ये 80 ग्राम
मेरा 71 घेतलेली आहे आणि फवारणी केलेली आहे. एका डब्यामध्ये 4 पोटे केलेली आहे, म्हणजे 4 तास, 1 2 3 4 16 लिटर डब्यामध्ये जाणे येणे अशा पद्धतीने आपण फवारणी केलेली आहे. आणि आपली कॉटन पण व्यवस्थित आहे शेतकरी मित्रांनो. कॉटनलाही कोणताच धक्का नाही. बघा, बरेचसे शेतकरी म्हणतात हुल लावून फवारणी केली पाहिजे, पण हुल लावून जर मी फवारणी केलेली असती तर असा रिझल्ट मिळाला नसता. मी जर हुल लावून फवारणी केली असती असा रिझल्ट मला मिळालेला नसता. कारण की हुडनी काय होतं, पूर्ण औषध पडत नाही, पूर्ण औषध झाडावर पडत नाही. त्या कारणाने मी हुल लावून बिना हुलनी फवारणी केलेली आहे. नंतर माझे व्हिडिओ येईलही फवारणीचे बिना हुलने कशा पद्धतीने माझी फवारणी आहे तर तणनाशकाची, मेरा 71ची कपाशी पिकामध्ये नक्की येईल व्हिडिओ. तर तुम्ही फवारणी केली का शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये, की तुम्ही निंदन केलंय की डवरणी केली? आता शेतकरी मित्र विचारतात की डवरणी का नाही केली, तर डवरणी यासाठी नाही केली शेतकरी मित्रांनो. बरेचसे तज्ज्ञ लोक सांगायचे की पाऊस कमी आहे आणि समोर ओलावा टिकण्यासाठी आपण शक्य होईल तिथले डवरणी केलेली नाही. कारण की डवरणीमुळे थोडासा ओलावा जमिनीमधला कमी होतो आणि ओलावाही टिकून राहतो डवरणी केल्यामुळे, आणि डवरणी केल्यामुळे ओलावाही टिकते. दोन्ही गोष्टी आहे शेतकरी मित्रांनो. कारण की डवरणी केल्यामुळे जमीन उलत नाही, भेगा पडत नाही, माती जास्त तपत नाही. पण वारंवार जर मात्र मशागत तुम्ही जर केली तर ओल कमी होते. तुमच्या प्रतिक्रिया काय आहे शेतकरी मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा सर, पडतो. तर त्या कारणाने आपण डवरणी केलेली नाही, पण सायकल डवरणी केलेली आहे. आणि बैलजोडी, ट्रॅक्टर डवरणी आणि सायकल डवरणी या दोन डवरण्यामध्ये सायकल डवरणीमध्ये खूप फरक आहे. म्हणजे खूप फरक आहे. म्हणजे फरक असा की जास्त खोल होत नाही सायकल डवरणी, 2 इंच माती निघते. आणि तशाच पद्धतीने मी डवरणी केलेली आहे. बघा काय केली, कारण की तास मोकळं झालं पाहिजे, पिकाला हवा लागली पाहिजे. बघा आहे अशा पद्धतीने मी सायकल डवरणी केली. तासाच्या दोन्ही साईडना सायकल डवरणी करून तास मोकळे केले आणि फवारणीलाही मोकळं झालेलं आहे. आता उरलं तासामध्ये तणकट आहे आणि वातावरण मोकळे झाले, वयाने आली की मजुराच्या मनुष्यबळाच्या सहाय्याने आपण हे निंदन करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे तर मरूनच जाणार. तर असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो आपलं. आणि आपलं खत पण द्यायचं आहे. शेतकरी मित्र कमेंट करतात की खत कोणतं द्यायचं, की मी यंदा एकच फेर देणार आहे 10-26-26चा शेवटपर्यंत. जास्त खत नाही, कारण की समोर पावसाचाही अंदाज पाहून खत द्यायचे आहे आपल्याला. समोर पाऊस येईल नाही येईल ते पण पाहायचे आहे. पावसाचा अंदाज पाहूनच खत देणार आहे शेतकरी मित्रांनो. तर असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो आपले. तर तुमच्या इकडे पाऊस कसा आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझ्या इकडे तर पाऊस चालू सांगा. असा रिझल्ट मिळाला आहे मग शेतकरी मित्रांनो. हा 100% रिझल्ट आहे. पुन्हा जिवंती होणार नाही, पूर्ण पोट्या जो आहे आपला पूर्ण काळा होणार. चांगला रिझल्ट मिळालेला आपल्याला. तर आता इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.